महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी लागणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. अखेर तारीख जाहीर. महाराष्ट्रात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. कालपर्यंत जी अफवा होती ती अखेर खरी ठरली जेव्हा मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. सावधान महाराष्ट्र, ज्याची भीती होती तेच घडतंय. गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण देशात एकाच नावाची चर्चा, ती म्हणजे लॉकडाऊन. आता खरं तर याची सुरुवात 4 दिवसांपूर्वी झाली होती, जेव्हा मोदीजींनी लोकसभेत बोलताना देशातल्या लोकांना सांगितलं होतं की आपल्याला कोरोनापेक्षा महाभयंकर संकटाची तयारी ठेवावी लागेल. पंतप्रधानांनी शब्द उच्चारताच लोकांना लॉकडाऊनची भीती वाटू लागली. लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली. इतकी गर्दी झाली की पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं. महाराष्ट्रात तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यांच्या निदर्शनाखाली पेट्रोल वाटप सुरू होतं, तर काही ठिकाणी पेट्रोल फक्त 200 रुपयांचं दिलं जात होतं. सगळ्यांना प्रश्न पडला होता, सरकार म्हणते इंधन साठा आहे, तर मग पेट्रोल कसं काय संपलं? मग लॉकडाऊन लागणार का? कारण की यूपी, बिहार, राजस्थान इकडल्या बातम्या वेगवेगळ्या येत होत्या. महाराष्ट्रात काय होणार, महाराष्ट्रात काय सुरू राहणार, काय बंद राहणार, याचा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण अखेर मुख्यमंत्री यावर बोलले. अखेर तारीख काय आहे, काय सुरू आणि काय बंद राहणार, माहिती समोर आली. मुख्यमंत्री यांनी स्वतः ही माहिती दिल्यामुळे आता ही 100% खरी माहिती आहे. कालपर्यंत टीव्हीवर जे सांगितलं गेलं ते सगळं खोटं ठरलं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी खरी माहिती सांगितली आहे. मग नेमकं महाराष्ट्रात काय सुरू राहणार, काय बंद राहणार, लॉकडाऊन तारीख काय असणार, कधीपासून कधीपर्यंत काय काय बंद असणार, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. मित्रांनो, राजकारण असो वा समाजकारण, दिल्लीत हालचाल झाली की गल्लीत त्याचे पडसाद घुमटतातच. पण यावेळी विषय राजकारणाचा नाही तर आपल्या जगण्याचा आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत जेव्हा कोरोनापेक्षा महाभयंकर संकट असं म्हटलं, तेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा 2021 आणि 2022 सालचे ते भयावह दिवस उभे राहिले. रिकामे रस्ते, बंद दुकानं आणि घरात कोंडलेली माणसं. पण थांबा, मोदीजींना केवळ आजार अभिप्रेत नव्हता, तर त्यांना इशारा द्यायचा होता जागतिक आर्थिक युद्धाचा. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या घनघोर युद्धामुळे अख्ख्या जगाची रसद तुटली आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेत. मोदीजींनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट शब्दांत सांगितलं की हे संकट केवळ आरोग्याचं नसून ते इंधन आणि आर्थिक पुरवठा साखळीचं, सप्लाय चेनचं आहे. बस, मग काय? सोशल मीडियावर जणू अफवांचा महापूरच आला. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर मेसेजेस फिरू लागले, 1 एप्रिलपासून देश पूर्ण बंद होणार. पुढचे 30 दिवस घरात रेशन भरून ठेवा. पेट्रोल संपणार आहे, आजच टाक्या फुल करून घ्या. या अफवांनी सामान्य माणसाच्या मनात इतकी धडधड वाढवली की विचारता सोय नाही. लोकांना वाटलं, जर पुन्हा लॉकडाऊन लागला तर खायचं काय आणि बाहेर पडायचं कसं? या एकाच भीतीने अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. तुम्ही गेल्या 2 दिवसात कोल्हापूर, नागपूर किंवा पुण्याच्या रस्त्यावरून गेला असाल तर तुम्हाला विदारक दृश्य दिसलं असेल. रात्री 12-1 वाजेपर्यंत पेट्रोल पंपांवर माणसांची अक्षरशः जत्रा भरली होती. कुणी बाटल्या घेऊन आलं होतं तर कुणी डबे. उद्या पेट्रोल मिळणार नाही या भीतीने लोक एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. नागपूरमध्ये तर एका पेट्रोल पंपावर रांगेत उभ्या असलेल्या 2 तरुणांमध्ये इतकी जुंपली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड झळकले. खरंच स्टॉक नव्हता का? तर नाही, स्टॉक होता, पण लोक इतक्या मोठ्या प्रमाणात साठा करायला लागले की जो साठा आठवडाभर पुरणार होता तो काही तासांतच संपला. जिल्हाधिकाऱ्यांची तर झोपच उडाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अनेक जिल्ह्यात तातडीनं नियम लावावे लागले. एका दुचाकीला फक्त 200 रुपयांचं आणि कारला 500 रुपयांचंच पेट्रोल मिळेल असा फतवा निघाला. पण यामुळे लोकांची भीती कमी होण्याऐवजी उलट वाढली. लोकांना वाटलं, बघा, आत्ताच रेशनिंग सुरू झालंय म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं काळं बेरं आहे. गृहिणींची तर वेगळीच ओरड सुरू झाली. गॅस सिलेंडरची डिलिव्हरी उशिरा मिळायला लागली आणि काळ्या बाजारात सिलेंडरचे भाव वधारले. सामान्य माणसाचं बजेट पूर्णपणे कोलमडलं. जेव्हा गोंधळ शिगेला पोहोचतो तेव्हा खऱ्या नेतृत्वाची कसोटी लागते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले. मंत्रालयातून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. त्यांचा चेहरा शांत होता, पण शब्दांत धार होती. त्यांनी जनतेला सर्वात आधी एकच गोष्ट सांगितली की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पॅनिक होऊ नका. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदीजींनी जी परिस्थिती सांगितली ती जागतिक स्तरावरची आहे. शेजारच्या श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशची अवस्था बघा. तिथे पेट्रोल नाही, वीज नाही, कार्यालयं बंद पडली आहेत. पण भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राला अंधारात ढकलणार नाही. पण महाराष्ट्रात मग नेमकं काय बंद राहणार, काय सुरू राहणार, याची माहिती त्यांनी द्यायला सुरुवात केली.
मी सगळ्यात आधी पेट्रोल डिझेलची माहिती सांगितली, त्यानंतर गॅस सिलेंडरची सांगितली, त्यानंतर लोकांना घरी बसावं लागणार का त्याचा नियम, त्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी राहणार आणि तुटवडा नेमका कशाचा आहे, कशाचा लॉकडाऊन नेमकं लागणार याची माहिती त्यांनी दिली. क्रमवार माहिती आपण घेणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा होता पेट्रोल डिझेलचा. फडणवीस स्पष्ट बोलले, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा किमान 1 महिन्याचा पूर्ण साठा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही पेट्रोल पंपाला टाळं लागणार नाही. लोक विनाकारण साठा करत आहेत, त्यामुळे कृत्रिम टंचाई, आर्टिफिशियल स्कॅर्सिटी निर्माण होत आहे. तुम्ही गरज नसताना साठा केला तर खरंच ज्याला गरज आहे त्याला इंधन मिळणार नाही. त्यामुळे रांगा लावणे थांबा. दुसरा मुद्दा होता गॅसचे संकट. गॅसच्या बाबतीत त्यांनी कबूल केलं की जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कमर्शियल गॅसचा सप्लाय 20% आला होता. पण आता युद्ध पातळीवर प्रयत्न करून तो 40% नेला आहे आणि पुढच्या 2 दिवसात तो 50% जाईल. याचा अर्थ हॉटेल व्यवसाय किंवा उद्योगांवर गदा येणार नाही. घरगुती गॅसचा पुरवठा नियमित राहील असं आश्वासन त्यांनी दिलं. घरी बसावं लागणार का त्याबाबत ते बोलले. जगातल्या 14 देशात लॉकडाऊन लागलाय हे खरं आहे, पण महाराष्ट्रात सध्या तरी वर्क फ्रॉम होम सक्तीचं करण्याचा कोणताही विचार नाही. IT कंपन्या आणि खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. मात्र त्यांनी एक आवाहन केलं की अनावश्यक प्रवास टाळा, जेणेकरून इंधनाची बचत होईल. आरोग्याच्या बाबतीत काय सुविधा राहणार? एक महत्त्वाची गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली ती म्हणजे आरोग्याबाबतची. त्यांनी पल्स मेडिकल कॉन्क्लेव्हचा उल्लेख करत सांगितलं की महाराष्ट्र आता आरोग्य तंत्रज्ञानात इतका प्रगत झाला आहे की आपल्याला आता लॉकडाऊनसारख्या टोकाच्या पावलाची गरज पडणार नाही. रोबोटिक सर्जरी, AI आणि टेलिमेडिसिनच्या माध्यमातून दुर्गम भागातही उपचार पोहोचत आहेत. म्हणजेच एखादं संकट आलं तरी आपली यंत्रणा सज्ज आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लॉकडाऊन लागणार का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की सरकार लॉकडाऊन या शब्दाच्या विरोधात आहे. ते म्हणाले, आम्हाला अर्थव्यवस्था थांबवायची नाहीये, आम्हाला व्यवस्थापन करायचं आहे. परंतु त्यांनी एक गंभीर इशाराही दिला. जर लोकांनी विनाकारण साठेबाजी थांबवली नाही आणि अफवा पसरवणं बंद केलं नाही तर सरकारला नाईलाजाने इंधन रेशनिंग म्हणजे फ्युएल रॅशनिंग करावं लागेल. म्हणजे काय? तर प्रत्येक गाडीला आठवड्याला ठराविक लिटरच पेट्रोल मिळेल असा नियम येऊ शकतो. अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जिथे जास्त वीज किंवा इंधन खर्च होतं तिथे काही निर्बंध येऊ शकतात. आपल्याला कोरोनापेक्षा भयंकर अशा आर्थिक संकटाशी लढायचं आहे आणि यात जनतेचं सहकार्य हवं आहे असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर आता चेंडू जनतेच्या कोर्टात आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जिओपॉलिटिकल परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक आहे. कच्च्या तेलाचे दर कोणत्याही क्षणी वाढू शकतात. अशा वेळी आपण जबाबदार नागरिक म्हणून काय करायला हवं? 1. अफवांकडे दुर्लक्ष करा. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या लॉकडाऊनच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत सरकारी परिपत्रक आल्याशिवाय काहीही शेअर करू नका. 2. साठेबाजी टाळा. तुमच्या गाडीत 5 लिटर पेट्रोलची गरज असेल तर 50 लिटरचा हव्यास धरू नका. यामुळेच टंचाई निर्माण होतीये. 3. इंधन बचत. शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा किंवा कारपूलिंग करा. हे केवळ पैशासाठी नाही तर देशाच्या इंधन साठ्यासाठी महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या स्पष्टीकरणानंतर महाराष्ट्रावरील संकटाचे ढग पूर्णपणे विरले नसले तरी भीती नक्कीच कमी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला घाबरू नका पण जागरूक रहा हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आज अशा स्थितीत आहे की आपण कोणत्याही जागतिक संकटाचा सामना करू शकतो. फक्त गरज आहे ती संयमाची. महाराष्ट्रात सध्या तरी कडक लॉकडाऊन नाही हे आता अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे, पण शिस्त पाळणं अनिवार्य आहे. पुढील काही दिवस राज्यासाठी आणि देशासाठी परीक्षेचे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदीजींच्या मुत्सद्दीगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे आणि जनतेलाही तोच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली अधिकृत माहिती ऐकली, पण आता एक नागरिक म्हणून मला तुमच्याशी थोडं मनापासून बोलायचं आहे. ही माहिती देण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नसून तुम्हाला एक जागरूक करणं हाच आहे. सध्या आपण एका वळणावर आहोत जिथे अफवा ही वाऱ्यासारखी पसरते. व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज आला की आपण तो वाचतो आणि विचार न करता फॉरवर्ड करतो. पण विचार करा, तुमच्या एका चुकीच्या मेसेजमुळे एखाद्या गरीब माणसाच्या मनात किती भीती निर्माण होऊ शकते. कोणीतरी कामावर जाणारा माणूस, कोणीतरी हॉस्पिटलमध्ये जाणारा रुग्ण तुमच्या साठेबाजीमुळे त्यांना पेट्रोल मिळत नसेल तर त्याचे किती परिणाम भीषण असतील. तुम्ही आता काय करायला हवं? सगळ्यात आधी ही पळापळ थांबवा. मुख्यमंत्री स्वतः सांगतात की स्टॉक आहे, मग आपण का साठवून ठेवतोय? जर आपण सर्वांनी मिळून संयम पाळला तर ही कृत्रिम टंचाई 2 दिवसात संपेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकॉनॉमिकल विचार करा. जगात युद्ध सुरू आहे, तेलाची किमती वाढणारच आहे. तशा वेळी विनाकारण फिरणं टाळा. गाडीचा वेग
मर्यादित ठेवा आणि जिथे शक्य असेल तिथे सायकल किंवा सार्वजनिक बसचा वापर करा. हे केवळ देशासाठी नाही तर तुमच्या खिशासाठीही चांगलं आहे. आता मला तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे. तुम्हाला काय वाटतं, आपल्या भागात खरोखरच पेट्रोलचा तुटवडा जाणवतोय का, की फक्त अफवांमुळे ही गर्दी वाढली आहे? तुमच्या शहरातील किंवा गावातील पेट्रोल पंपाची आजची परिस्थिती काय आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे इतर लोकांनाही खरी परिस्थिती समजायला मदत होईल. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमचं एक शेअर कोणाचे तर भीती घालू शकतो. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतो. लक्षात ठेवा, सावध राहा, सुरक्षित राहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.